नमस्कार मंडळी, मराठी राशी भविष्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजचे पंचांग, आजचा शुभ अंक म्हणजेच लकी नंबर, आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसा जाणार आहे. या व्यतिरिक्त 12 राशींचं सविस्तर राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमची राशी कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पाहूया आजचे पंचांग. तारीख 20 एप्रिल 2026. तिथी तृतीया, वार सोमवार, नक्षत्र रोहिणी, योग सौभाग्य, करण गर आणि वाणिज्य. आजची चंद्र राशी आहे वृषभ राशी. आजचा राहुकाळ सकाळी 7:28 सकाळी 9:12 मंडळी, राहुकाळात कुठलीही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मग सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. मंडळी, आज तुम्हाला तुमच्या कामात प्रगतीची संधी मिळेल, पण त्यासाठी मेहनत आणि नीटनेटकेपणा आवश्यक आहे. नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. त्यांना प्रभावीपणे हाताळल्यास वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. काही प्रकरणांमध्ये कामाचा ताण जाणवेल आणि वरिष्ठांच्या मोठ्या अपेक्षांमुळे मानसिक तणाव जाणवेल. त्यामुळे वेळोवेळी विश्रांती घेणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत सर्वसामान्य दिवस राहील. अचानक काही खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे बजेट व्यवस्थित ठेवा. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि घरातील वातावरण शांत ठेवा. प्रेमसंबंधात आजचा दिवस स्थिर राहील. जोडीदारासोबत विश्वास वाढवण्याची संधी मिळेल. गैरसमज टाळा आणि संयम ठेवा. नवीन ओळखी होतील, परंतु नातेसंबंध तुटू देऊ नका. जुने नातेसंबंध जपणे तुमच्याच हातात आहे. आरोग्याच्या बाबतीत आज तुम्ही उत्साही आणि सक्रिय राहाल, पण शरीरावर ताण जाणवू शकतो. आज तुम्हाला पचनाशी संबंधित किंवा मणक्याशी संबंधित समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि मनावर ताण येईल अशी कोणतीही गोष्ट करू नका. आज तुम्ही काहीतरी मनोरंजक व्हिडिओ किंवा लेख वाचू शकता किंवा जोक वाचू शकता. व्यवसायात कामात नीटनेटकेपणा राखा. तुमच्या प्रयत्नांना भरपूर यश आणि फळ मिळेल, त्यामुळे धैर्य आणि चिकाटी कायम ठेवा. आज तुम्हाला संयम ठेवणे गरजेचे राहील. योग्य निर्णय घेतल्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही मोठ्या अडचणी पार करू शकता आणि प्रगती साधू शकता. आज एखादा नवीन प्रोजेक्ट हाताळण्याची संधी तुम्हाला मिळेल. सहकार्यांशी सकारात्मक आणि मैत्रीचे संबंध ठेवा. तुमच्या प्रयत्नांना उशिरा का होईना चांगलं फळ मिळेल. आज तुम्हाला देवघरात दिवा लावायचा आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करायचा आहे. आज राखाडी रंगाचं वस्त्र परिधान केल्यास शुभ दिवस जाईल. आजचा शुभ अंक आहे 5 आणि 0. वृषभ राशी. नमस्कार मंडळी, आज तुमच्या राशीसाठी संपूर्ण दिवस गुप्तपणे यश, धैर्य आणि अंतर्ज्ञान वाढवणारा राहील. आज तुम्हाला तुमच्या कामात तुमची मेहनत लक्षात येईल आणि त्या मेहनतीमुळे तुम्हाला नवीन प्रकल्प मिळू शकतात. वरिष्ठ तुमच्यावर जबाबदारी टाकू शकतात. आर्थिक बाबतीत नवीन संधी लाभदायक ठरतील. जुनं कोणाकडून येणं असेल तर ते वसूल होईल. आज नात्यात गोडवा वाढवा. कुटुंबासोबत वेळ घालवा. मुलाबाळांकडून एखादी महत्त्वाची गोड बातमी ऐकायला मिळेल आणि
हर्ष उल्हास साजरा केला जाईल. प्रेमसंबंधामध्ये अधिक जवळीक वाढेल. प्रिय व्यक्ती तुम्हाला काहीतरी मनासारखं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. आज आरोग्य सामान्य राहील, परंतु मनःशांतीसाठी ध्यान धारणा आणि धार्मिक पुस्तकाचं वाचन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. प्रवासाच्या किरकोळ संधी येतील, परंतु तो टाळलेला बरा. आज संपूर्ण दिवस अधिक सोपा होत जाईल, कारण मित्रमैत्रिणींकडून तुम्हाला कौतुक ऐकायला मिळेल. कदाचित त्यांच्याकडून मदतही मिळू शकते. आज विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळेल. शिक्षकांकडून पाठीवर शाब्बासकीची थाप मिळेल आणि अतिशय आनंद होईल. आज कोणताही मोठा निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या, कारण त्यांचा सल्ला कधीही खोटा ठरणार नाही. आज तुम्हाला भरपूर संयम ठेवावा लागेल, तरच अडचणी सहज दूर होतील. आज जुनं एखादं प्रलंबित काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आज तुम्ही केलेले प्रयत्न समाजामध्ये तुमचं नाव उंच करण्यास मदत करतील आणि समाजात तुमची वाहवा होईल. आजचा दिवस यशस्वी होईल आणि सुख समाधान मिळेल. आज तुम्हाला लाल वस्तूचं दान करावायचं आहे, ज्यामुळे मोठ्या कामातील अडथळे दूर होतील. आज गरजूंची मदत करा. मित्रांनो, दान केल्यास पुण्यप्राप्ती होईल. ओम हनुमते नमा हा जप तुम्हाला संकटातून वाचवेल. या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा शुभ अंक आहे 3 आणि 8. मिथुन राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी संतुलन आणि समजूतदारपणाची परीक्षा घेणारा ठरू शकतो. आज तुम्हाला तुमच्या निर्णयांमध्ये स्पष्टता ठेवण्याची गरज राहील. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत, परंतु शांततेने आणि संयमाने वागल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी पडू शकते. तुमची लढाऊ वृत्ती आणि इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस मध्यम राहील. उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखणे गरजेचे राहील. आज अनावश्यक खर्च टाळा आणि पैशांच्या बाबतीत सुज्ञपणाने निर्णय घ्या. एखादी जुनी गुंतवणूक आज लाभदायक ठरू शकते, परंतु नवीन गुंतवणूक करताना विचार करा. सावध पावलं उचला. कुटुंबातील सदस्यांसोबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा किंवा निर्णय होऊ शकतो, ज्यामुळे घरातील वातावरण थोडेसे गंभीर होऊ शकते, परंतु शेवटी समाधानकारक तोडगा निघेल. आज प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशील दिवस ठरू शकतो. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आणि त्यांना वेळ देणे महत्त्वाचे राहील. संवादामध्ये प्रामाणिकपणा ठेवा आणि शब्दांचा वापर जपून करा. अविवाहित लोकांना खास व्यक्तीची भेट होईल आणि नातेसंबंध पुढे जाण्याची शक्यता आहे. आज आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे ध्यानधारणा करा. योग किंवा हलका व्यायाम केल्यास फायदा होऊ शकतो. आज आहारात संतुलन ठेवा. जास्त तेलकट किंवा फास्ट फूड खाणे टाळा. पचनाशी संबंधित काही किरकोळ तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या आणि स्वतःची काळजी घ्या. व्यवसायामध्ये आजचा दिवस प्रगतीचे संकेत देतो. एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा योजना सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस राहील. आज लक्ष्मी मातेची पूजा तुम्हाला करायची आहे. सफेद रंगाचं वस्त्र धारण करायचं आहे. गरजूंना साखर किंवा दूध दान करायचं आहे. आजचा दिवस संयम राखण्याची शिकवण देईल आणि
तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. कर्क राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी नियोजन, शिस्त आणि कार्यक्षमतेचा आहे. आज तुम्ही तुमची सर्व कामं व्यवस्थित आणि नीटनेटकेपणाने पूर्ण कराल. तुमची बारकाईने पाहण्याची सवय तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवेल. काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या तुम्ही उत्तम प्रकारे हाताळाल. कामाच्या बाबतीत आजचा दिवस सकारात्मक राहील. नोकरीत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी राहतील. काही लोकांना प्रमोशन आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या कामात अधिक लक्ष घालणे गरजेचे आहे, कारण छोट्या चुका टाळल्यास मोठा फायदा होऊ शकतो. आज आर्थिक स्थिती स्थिर राहील. अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक राहील. बचत करण्याची सवय तुम्हाला पुढील काळात उपयोगी पडेल. काही जुन्या गुंतवणुकीतून हळूहळू फायदा मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये थोडा संयम ठेवणे गरजेचे आहे. जोडीदाराशी स्पष्ट सुसंवाद ठेवा आणि लहान सहान गोष्टींवरून वादविवाद टाळा. कुटुंबात शांतता आणि समजूतदारपणा राखणे आवश्यक आहे. मुलाबाळांसोबत वेळ घालवल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्याच्या बाबतीत संमिश्र दिवस राहील. पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. आहारावर विशेष लक्ष द्यावे लागेल. स्वच्छ आणि हलका आहार घ्या. नियमित चालणे किंवा योगा केल्याने तुम्हाला फायदा होईल. मानसिक तणाव टाळण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या आणि तो रोज द्या. आज भगवान विष्णूंची पूजा करा. गरजूंना हिरव्या भाज्या किंवा अन्नदान करणे लाभदायक ठरेल. घरात स्वच्छता ठेवा आणि सकारात्मक वातावरण निर्माण करा. आजचा दिवस शिस्त आणि संयमाने काम केल्यास यश मिळवून देणारा ठरेल. बाकी तुमच्या मेहनतीचं योग्य फळ तुम्हाला नेहमीच मिळत राहील. आज दुपारी 1 ते 3च्या दरम्यान शुभ वेळ आहे. चांगलं काम करू शकता. आजचा शुभ रंग आहे हिरवा. मंडळी, काळजी घ्यावी. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. सिंह राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास, नेतृत्व आणि प्रगतीचा ठरेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आज विशेष जाणवेल, कारण लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुम्ही घेतलेले ठाम निर्णय प्रभावी आणि उदात्त असतील. आज तुमच्यातील नेतृत्व गुण उभारून येतील. त्यामुळे कोणत्याही कामात पुढाकार घेण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. कामाच्या बाबतीत दिवस अनुकूल आहे. नोकरीत असलेल्या व्यक्तींना वरिष्ठांकडून मान्यता मिळू शकते. तुमचं काम बघून तुमची वाहवा होईल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल आणि एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते, जी तुम्ही आत्मविश्वासाने पूर्ण कराल. व्यवसाय करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे आणि नवीन योजना राबवण्यासाठी योग्य वेळ आहे. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन साधनं वाढतील असे संकेत आहेत. काही थकीत रक्कम परत मिळू शकते, मात्र खर्च करताना संयम ठेवा. भविष्यासाठी बचत करण्यावर लक्ष केंद्रित करा. आज प्रेमसंबंधांमध्ये उत्साह आणि रोमांच राहील. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. तुमच्या नात्यात अधिक जवळीक आणि सामंजस्य वाढेल. अविवाहित लोकांसाठी आकर्षक प्रस्ताव येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि सर्वजण तुमच्या निर्णयाला पाठिंबा देतील.
आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस आहे. आज तुमच्यात भरपूर ऊर्जा आणि उत्साह राहील. मात्र अति काम करणे टाळावे. शरीराला विश्रांती द्या. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार तुम्हाला व्यवस्थित ठेवेल. आजचा दिवस तुम्हाला सूर्यदेवाची पूजा करणे गरजेचे आहे. सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या. गरजूंना गहू आणि फळं दान करा. त्यामुळे लाभदायक दिवस ठरेल. घरात सकारात्मक ऊर्जा राहील, त्यासाठी दीप प्रज्वलित करा. आज ठामपणे पुढे जाण्यासाठी चांगला दिवस आहे. शुभ वेळ सकाळी 8 ते 10 दरम्यान आणि शुभ रंग सोनेरी. आजचा शुभ अंक आहे 5 आणि 0. कन्या राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी भावनिक स्थैर्याचा आहे. आज तुम्हाला अंतर्मुख व्हावं लागेल. तुमच्या मनात अनेक विचार येऊ शकतात, त्यामुळे थोडासा गोंधळ जाणवेल. मात्र शांत राहूनही आणि संयमाने परिस्थिती हाताळल्यास योग्य मार्ग सापडेल. आज स्वतःच्या भावना समजून घेणे आणि त्यानुसार निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. कामाच्या बाबतीत मध्यम दिवस राहील. काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो, परंतु निराश होण्याची गरज नाही. संयम ठेवून काम करा. यश निश्चित मिळेल. सहकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद साधताना काळजी घ्या. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन व्यवहार करताना नीट तपासणी करावी. कागदपत्र व्यवस्थित ठिकाणी ठेवावीत. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि पैशांचे नियोजन करा. आज कोणतीही मोठी गुंतवणूक टाळणे चांगलेच राहील. थोडा संयम ठेवला तर पुढील काळात आर्थिक स्थिती सुधारेल. तसे चिन्ह दिसत आहेत. प्रेमसंबंधामध्ये संवेदनशीलता वाढेल. जोडीदाराशी प्रामाणिक संवाद साधा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यास मन शांत होण्यास मदत होईल. घरामध्ये एखाद्या वयस्कर व्यक्तीशी जुन्या विषयांवर चर्चा होऊ शकते, त्यामुळे समजूतदारपणा ठेवणे गरजेचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. मानसिक तणाव आणि चिंता दूर ठेवा, अन्यथा यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या आणि विश्रांतीसाठी वेळ द्या. हलका व्यायाम आणि ध्यान केल्याने तुम्हाला आराम मिळेल. आज तुम्हाला चंद्रदेवतेला अर्घ्य द्यायचे आहे. घरामध्ये शांतता राखण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी दीप लावा. गरजूंना दूध किंवा तांदूळ दान केल्याने मनःशांती मिळेल. आजचा दिवस संयम आणि आत्मचिंतनाचा आहे. शांत मनाने घेतलेले निर्णय तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जातील. आज 4 ते 6 संध्याकाळी या दरम्यान शुभ वेळ आहे आणि शुभ रंग पांढरा. आजचा शुभ अंक आहे 4 आणि 9. तूळ राशी. मंडळी, आजचा दिवस संवाद, सर्जनशीलता आणि नवीन संधींनी भरलेला राहील. तुम्ही सहज इतर लोकांशी जुळाल आणि मैत्रीचे योग आहेत. नवीन मित्र मैत्रिणी होतील. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या सहकार्यांवर सकारात्मक प्रभाव पडेल. आज आर्थिक बाबतीत काही नवीन संधी दिसतील, ज्यामुळे भविष्यात तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. आज कुटुंबासोबत वेळ घालवा, त्यांना वेळ द्या, ज्यामुळे नात्यांमध्ये गोडवा वाढेल आणि कटुता निघून जाईल. तुमच्या कटू बोलण्यामुळे कदाचित कोणी दुखावू शकतं आणि आज असं होऊ देऊ नका. प्रेमसंबंधात संवाद वाढवल्याने गैरसमज दूर होतील. आज आरोग्य सामान्य राहील, परंतु
मानसिक ताण टाळणे गरजेचे आवश्यक आहे. आज तुम्हाला नवीन ठिकाणी प्रवासाची संधी मिळेल आणि तो प्रवास तुम्हाला लाभदायक ठरेल. आज मित्रांकडून मदत मिळेल आणि योजना सुलभ होतील. विद्यार्थी असाल तर अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. भविष्यात चांगले परिणाम पाहावयास मिळतील. आज तुम्हाला ध्यानधारणा आणि साधना करावयाची आहे. मनात सकारात्मक विचार ठेवल्याने निर्णय सोपे होतील. नवीन काम करण्याची आज प्रेरणा मिळेल आणि तुमच्यामध्ये उत्साह वाढेल. आज कोणत्याही वादापासून दूर राहिल्यास दिवस शांततेत जाईल. एखादं जुनं अडकलेलं काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, म्हणजेच आत्मविश्वास वाढवावा लागेल. तेव्हाच तुम्हाला नवीन संधी दिसतील. आज दिवसाच्या शेवटी समाधान मिळेल आणि आनंद वाटेल. आज तुम्हाला उपाय म्हणून गणपतीची पूजा करावयाची आहे आणि हिरव्या वस्तूंचं दान केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल. आज तुळशीला पाणी अर्पण केल्यास मानसिक शांतता मिळेल. आज तुम्हाला ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किमान 11 वेळा. मंडळी, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा शुभ अंक आहे 3 आणि 8. वृश्चिक राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांसाठी संयम आणि स्थिरतेचा आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयांमध्ये परिपक्वता दिसून येईल. कोणतंही काम घाईघाईत न करता शांतपणे आणि विचारपूर्वक केल्यास नक्कीच यश मिळेल. आज तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते, ज्याचा भविष्यात तुम्हालाच फायदा होईल. कामाच्या ठिकाणी थोडा ताण जाणवू शकतो. तुमच्या मेहनतीमुळे परिस्थिती तुमच्या बाजूनी वळेल. वरिष्ठांकडून थोडासा दबाव वाढेल, त्यामुळे काम वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. व्यवसाय करणाऱ्यांनी ग्राहकांशी नम्रतेने वागणे आवश्यक आहे. नवीन व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आर्थिक बाबतीत दिवस साधारण राहील. अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे. पैशांचे योग्य नियोजन केल्यास पुढील काळात फायदा होईल. कोणालाही पैसे उधार देताना 100 वेळा विचार करा. प्रेमसंबंधांमध्ये थोडी संवेदनशीलता आवश्यक आहे. जोडीदाराशी स्पष्ट संवाद ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी आनंददायी ठरेल. घरात शांतता आणि समजूतदारपणा राखणे गरजेचे आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्यावी लागेल. पचनासंबंधित त्रास होऊ शकतात, त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. जड आणि तेलकट पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा. मंडळी, नियमितपणे चालणे किंवा हलका व्यायाम केल्याने तुम्हाला फायदा होईल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरेल. आज तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा करा. ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करणे तुमच्यासाठी शुभ राहील. महिलांनी घरामध्ये स्वच्छता ठेवा, त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता राहील. घरातील वृद्ध व्यक्तींचा आशीर्वाद घेतल्याने दिवस अधिक शुभ जाईल. आजचा दिवस तुम्हाला संयम राखून पुढे जाण्यासाठी आहे. शांतपणे घेतलेले निर्णय तुम्हाला नक्कीच यशापर्यंत घेऊन जातील. आज दुपारी 12 ते 2 ही वेळ तुमच्यासाठी अतिशय शुभ राहील आणि आजचा शुभ रंग राहील पांढरा. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. धनु राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. ऊर्जा आणि सकारात्मकता मिळेल. तुमच्या मनात
नवीन कल्पना येतील आणि त्या अंमलात आणण्याची इच्छा वाढेल. आज तुम्ही आत्मविश्वासाने कोणतेही काम हातात घेतले तर त्यात निश्चित यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल आणि लोक तुमच्या मनातील इच्छा ओळखतील आणि तुमच्या मतांना महत्त्व देतील. कामाच्या बाबतीत चांगला दिवस जाईल. नोकरीत असलेल्या लोकांना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कामात प्रगती दिसून येईल. व्यावसायिकांना आजचा दिवस लाभदायक ठरेल. कोणतीही मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. सहकार्यांशी चांगले संबंध ठेवा. त्यामुळे त्यांच्या मदतीने तुमचं काम अतिशय सोपं होईल. आज आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. पैसा साठवण्यावर आणि नियोजन करण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या कमाईमुळे मार्ग सहज मोकळे होतील. जुन्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध आणि कौटुंबीय जीवनात आनंददायी वातावरण राहील. जोडीदारासोबत चांगलाच वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही दिवसांपासून चालू असलेले गैरसमज दूर होतील आणि नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. अविवाहित लोकांसाठी नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद आणि समाधान राहील. आरोग्याच्या दृष्टीने ठीकठाक दिवस आहे, परंतु धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. योग्य विश्रांती तुम्हाला घ्यावी लागेल. नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहार ठेवा, त्यामुळे ताजेतवाने राहाल. आज तुम्हाला मानसिक शांततेसाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढावा लागेल. आज सकाळी सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. ते तुमच्यासाठी शुभ ठरेल. आणि दिवसभरात हनुमान चालीसा पठण केल्याने मन शांत राहील आणि अडथळे दूर होतील. आजचा शुभ रंग तुमच्यासाठी लाल आहे. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. मकर राशी. नमस्कार मंडळी. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी सर्जनशील विचारांनी आणि नवीन कल्पनांनी भरलेला राहील. आज तुम्हाला प्रिय व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल. कामाच्या ठिकाणी एखादी कल्पक योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. तुमच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवल्यामुळे मनःशांती अनुभवता येईल. आज कुटुंबातील सदस्यासोबत चर्चा करताना नवीन मार्ग सापडतील. प्रेमसंबंधांमध्ये सर्जनशीलता ठेवल्यास नाते अधिक गोड होईल. आज सोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचे योग आहेत. ध्यान किंवा योग केल्यास मानसिक संतुलन मिळेल. आज कलेच्या क्षेत्रातील लोकांना किंवा लेखनाच्या क्षेत्रातील लोकांना नवीन प्रयोगाची संधी मिळेल. प्रवास होण्याची शक्यता आहे, परंतु तो टाळलेलाच बरा. उन्हाचा त्रास होऊ शकतो. निसर्गाच्या सानिध्यात आज तुम्ही वेळ घालवाल आणि तुमची ऊर्जा वाढवाल. मित्रांसोबत नवीन कल्पनांवर चर्चा केल्यास फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने अभ्यास करावयाची गरज राहील, त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवल्यास संकटांवर सहज मात करता येईल. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नवीन संधी मिळेल. ती संधी स्वीकारण्यास तयार राहा. जुनी अडकलेली योजना सुधारण्याची संधी मिळेल. आज दिवसाच्या शेवटी तुमच्या कल्पकतेला मान्यता मिळेल. एखाद्या आध्यात्मिक धार्मिक ग्रंथाचा अभ्यास केल्यास तुमच्या ज्ञानात भर पडेल. आज उपाय म्हणून घरामध्ये गंगाजलाचं
सिंचन करा, त्यामुळे घराचं पावित्र्य वाढेल. निळ्या किंवा पांढऱ्या वस्तूचं दान केल्यास मानसिक शांतता मिळेल. आज गरजू लोकांना मदत करा, त्यामुळे पुण्यप्राप्ती होईल आणि मनःशांती मिळेल. आज ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा, कमीत कमी 108 वेळा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. कुंभ राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी चांगलाच अनुभव घेऊन येईल. आज तुमच्या मनात नवीन कल्पना येतील. तुमची ऊर्जा दिवसभर जास्तच राहील. नवीन प्रयत्न करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. वरिष्ठ तुमच्यावरती जबाबदारी टाकणार आहे. कामाच्या ठिकाणी महत्त्वाचा प्रोजेक्ट किंवा योजना यशस्वी करण्याची संधी तुम्हालाच मिळेल. तुमची निवड केली जाईल. तुमच्या विचारांमध्ये सर्जनशीलता असल्यामुळे ती दृष्टी तुमच्याकडे राहील, ज्यामुळे सहकार्यांवर सकारात्मक प्रभाव पडेल. आज कामात आत्मविश्वास आणि गती वाढेल, परंतु लहान सहान चुका होऊ शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक पावले टाका. आर्थिक बाबतीत मध्यम दिवस राहील. अनपेक्षित खर्च, वाढते खर्च उद्भवतीलच, ज्यामुळे मन उद्विग्न होईल. परंतु नियोजनबद्ध काम, तुमचा पैशांचा वापर योग्यरित्या करा. गुंतवणूक करताना मोलाच्या व्यक्तीचा सल्ला घ्या. विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करा. कुटुंबाचा सल्ला घ्या आणि वातावरण आनंदी ठेवा. आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. आज एखादी जुना मित्र किंवा मैत्रिणीशी भेट होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाल किंवा स्नेहभोजन कराल, त्यामुळे तुमच्यातील नातेसंबंध अधिक गहन होण्यासाठी वेळ मिळेल. तुमच्या राशीच्या व्यक्तींना नवीन व्यक्तींशी ओळख होऊ शकते. आज एखादा महत्त्वाचा आनंदाचा निर्णय तुमच्या बाजूनी लागेल. मुलाबाळांकडून एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल. व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही अत्यंत कठोर होण्याची गरज नाही. आज आहारात संतुलन ठेवा आणि पुरेसे पाणी प्या. नवीन कल्पना अंमलात आणण्यासाठी अनुकूल दिवस आहे. सहकार्यांशी सहयोग ठेवा आणि मतभेद टाळा. धैर्य आणि चिकाटी वाढवावी लागेल. आजचा दिवस नवीन कल्पनांसाठी द्या. विज्ञानाच्या क्षेत्रात आज तुम्ही प्रगती करू शकता. कोणाशीही बोलताना कटू बोलणे टाळा. जे तुम्हाला सहन होत नाही ते इतरांनाही सहन होणार नाही. आज सूर्याची उपासना करा. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा आणि निळे वस्त्र परिधान करा. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. मीन राशी. नमस्कार मंडळी, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस भाग्य, प्रवास आणि नवीन रोमांचकारक अनुभवांनी भरलेला राहील. आज कामामध्ये प्रगती पाहावयास मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या हाताळता येतील. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु त्या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आज कोणालाही उसने पैसे देऊ नका. घरातील संबंध मजबूत करावायचे असतील तर कुटुंबासोबत वेळ घालवावा लागेल. मुलाबाळांशी गप्पा माराव्या लागतील. आज प्रेमसंबंध अधिक गोड होतील. प्रिय व्यक्तीकडून तुमची प्रशंसा होईल आणि तुमचं नातं अधिक घट्ट होईल. आज दिवसभरात तुमच्यामध्ये भरपूर ऊर्जा पाहावयास मिळेल, त्यामुळे आरोग्य चांगले राहील. मित्रांनो, दिवसभरात भरपूर पाणी प्या आणि आरोग्याकडे लक्ष द्या. आज मोठी संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. प्रवास करत असाल तर प्रवासात आहारावर नियंत्रण ठेवा. बाहेरील खाणं
खाद्यपदार्थ टाळा. आज तुम्हाला एखादा मोठा नवीन अनुभव मिळेल. मित्रांची साथ आणि त्यांचा सल्ला कधीही वाया जाणार नाही, परंतु ते मित्रच चांगले असावेत हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात पूर्ण लक्ष द्यावे लागेल, तरच भविष्यात प्रगती पाहावयास मिळेल. आज तुमचं मन आनंदी राहील. संयम ठेवल्यास अडचणी दूर होतील, जुनी कामं पूर्ण होतील आणि आत्मविश्वास वाढेल. आज तुम्हाला शेजाऱ्यांकडून एखादी भेटवस्तू मिळेल. मित्रांनो, कोणत्याही वादविवादात आज पडू नका. वाहन चालवत असाल तर काळजी घ्या आणि जागा जमिनीचे व्यवहार करत असाल तर कागदपत्र नीट तपासून मगच व्यवहार करा. आज तुम्हाला गुरुची पूजा करायची आहे आणि पिवळ्या वस्तूचं दान करायचं आहे. त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. आज पुण्यप्राप्तीसाठी गरजूंची मदत केल्यास चांगले राहील. ओम गुरवे नमः या शुभ मंत्राचा तुम्हाला कमीत कमी 11 वेळा जप करायचा आहे. आजचा शुभ अंक आहे 4 आणि 9. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमची राशी कमेंट करा.